अंगणवाडी सेविका मदतनीस उन्हाळी सुट्टीबाबत निर्णय। 1 महिना भरपगारी सुट्टी अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना राज्य सरकार 5 एप्रिल। ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सोमवारी मोर्चा जिल्हा परिषदेवर। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हा परिषदेवर मोर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी सोमवारी 6 एप्रिल रोजी मोर्चा काढणार आहेत। दुपारी 1 वाजता महावीर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात होईल। यानंतर हा मोर्चा जिल्हा परिषदेवर जाईल। रजिस्टर भरणे, मोबाईलमध्ये काम करणे असे दुहेरी काम, ऑडिटचे शुल्क सेविकांकडून घेतले जाते अशा विविध मागण्या आहेत। तसेच कर्नाटक सरकारने 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी दिली, पण मंत्री आदिती तटकरे यांनी मार्ग काढलेला नाही। यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस संतप्त झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल तिघे यांनी पत्रकारांद्वारे दिली। या आहेत प्रमुख मागण्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, संघटनात्मक कामासाठी सामाजिक सुरक्षा कायदा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रोत्साहन भत्त्याचा समावेश, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, FRS प्रणाली बंद करणे, निकृष्ट आहाराऐवजी उच्च प्रतीचा आहार देणे, स्मार्ट अंगणवाडी केंद्राची उभारणी, 5G मोबाईलवर रिचार्ज भत्ता देणे आदी मागण्या समावेश आहे। प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 45 दिवसाची उन्हाळी सुट्टी असते। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे। निर्णयावर बहिष्कार। 1 मे नंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार।